ये है आपकी आवाज। बार मधून पार्सल अथवा घरपोच मद्य देता येणार। ब्रेक द चेन अंतर्गत लावल्या गेलेल्या निर्बंधात तळीरामांना बार मधून मद्याचे पार्सल घेता येणार अथवा ऑर्डर प्रमाणे बार चालकाला घरपोच मद्य देता येणार। तसेच बार आणि लॉजिंग एकत्र असल्यास लॉजिंग मध्ये थांबणाऱ्या व्यक्तींसाठी बार उघडे राहणार असल्याचा खुलासा मालेगाव मनपाचे उपायुक्त नितीन कापडनीस यांनी केला आहे। ज्या ठिकाणी बार आहे आणि राहण्याची व्यवस्था आहे त्या ठिकाणी म्हणजे लॉजिंग आणि बोर्डिंग प्लस बार आहे, तर त्यासाठी काय शासनाचे निर्देश दिले गेलेले आहे? तसे रेस्टॉरंट, बार आणि हॉटेल। हॉटेल म्हणजे असं की ज्याच्यामध्ये रेस्टॉरंट, बार या दोघी सुविधा आहेत। रेस्टॉरंट म्हणजे खानावळ किंवा उपहारगृह आणि बार म्हणजे जिथं मद्य तुम्हाला विक्रीसाठी उपलब्ध असतं। तर हॉटेलच्या आवारातील हॉटेलचे अविभाज्य भाग असलेले बार व उपहारगृह वगळता इतर सर्व खानावळ म्हणजे उपहारगृह आणि बार बंद आहे असे शासनाचे निर्देश आहेत। म्हणजे कोणत्याही हॉटेल व्यतिरिक्त कोणतेही स्वतंत्र उपहारगृह अथवा बार खुला ठेवता येणार नाही हे मात्र निश्चित आहे। हां, मात्र त्यांना ऑर्डर देऊन पार्सल घेऊन जाता येईल किंवा होम डिलिव्हरी मागवता येईल। म्हणजे ते फोनवर ऑर्डर देऊ शकतात आणि तो जो दुकानदार आहे किंवा उपहारगृहवाला आहे तो त्यांना त्यांच्या घरी जाऊन पार्सलची सुविधा उपलब्ध करून देऊ शकतो असे शासनाचे निर्देश जे माझ्यासमोर आहेत ते असे स्पष्ट सांगतात। आणि जिथं हॉटेल आहे आणि तिथं जर उपहारगृह असेल आणि बार असेल तर त्या हॉटेलमध्ये राहणाऱ्या ग्राहकांसाठी तो उपहारगृह आणि बार चालू राहील। तथापि बाहेरचे जे शहरातले नागरिक असतील त्यांच्यासाठी ते उपहारगृह आणि बार वापरता येणार नाही। मात्र असे उपहारगृह आणि बार हे मात्र होम डिलिव्हरीसाठी अनुज्ञेय राहतील। म्हणजे समजा त्यांना फोन केला आणि त्यांनी होम डिलिव्हरी मागितली तर तो उपहारगृहवाला किंवा तो हॉटेलवाला त्यांच्या घरी जाऊन ते पार्सल त्यांना देऊ शकतो। म्हणजे एकंदरीत शहरातील कोणत्याही नागरिकाने एखाद्या बारवाल्याला फोन केला तर ते त्यांच्या घरी पोहोचवू शकतात असं याचं इंटरप्रिटेशन आहे, असं दिसतं आहे। म्हणजे जरी बंद केलेला असेल तरी होम डिलिव्हरी आणि टेक अवेची जी सिस्टीम आहे ती तिथं अलाउ केलेली आहे। म्हणजे तो नागरिक तिकडे जाऊन पार्सल घेऊ शकतो का? हा, तो नागरिक तिथं पार्सल सकाळी 7 ते 8च्या दरम्यान तो ऑर्डर देऊन पार्सल घेऊन जाणं आणि घरपोच खाद्यान्न सेवा पुरवणे त्याला अनुज्ञेय आहे। परंतु शुक्रवारी 8 ते सोमवारी सकाळी 7 पर्यंत त्याला ही सुद्धा सुविधा नाहीये। त्याला फक्त घरपोच सुविधाच फक्त उपलब्ध आहे। राज्य शासनाकडून 30 एप्रिल पर्यंत मिनी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे। या निर्बंधांमुळे व्यापाऱ्यांसह सर्व क्षेत्रातील व्यावसायिकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे। मालेगावमध्ये अचानक हा बंदचा जो काही प्रकार आहे, प्रशासनाने कोणते दुकानं चालू ठेवायचे आणि कोणते बंद ठेवायचे हे सर्व व्यापारी संभ्रमात आहे। तरी आपण याचा सर्वांना खुलासा करून द्यावा ही प्रशासनाला मी विनंती करतो। मालेगाव मनपा हद्दीतील शासनाचे दिशानिर्देश स्पष्ट करण्यासाठी मालेगाव मनपाचे उपायुक्त नितीन कापडनीस व रोहिदास दोरगुडकर यांनी प्रसार माध्यमांशी संपर्क साधून शासन निर्देश परिभाषित केले आहे। काल शासनाने ब्रेक द चेन नावाचे नवीन टाळेबंदीचे आदेश निर्गमित केलेले आहेत। जसे की सध्याची कोविडची परिस्थिती पाहता शासनाने हे निर्गमित केलेले आदेश असून याच्यामध्ये नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रम आहे। तर त्या अनुषंगाने हे थोडक्यात मी आपल्याला सांगू इच्छितो। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शासनाने 144 धारा लागू केलेली आहे। दुसरी गोष्ट म्हणजे शासनाने सकाळी 8 ते सकाळी 7 वाजेपर्यंत बहुतांश क्रियाकलाप जे आहे ते प्रतिबंधित केलेले आहेत। त्याच्यामध्ये पहिल्यांदा शासनाने अत्यावश्यक सेवा काय आहेत त्याची डेफिनेशन करून दिलेली आहे, ती तुम्हाला मी थोडक्यात सांगतो। हॉस्पिटल, निदान केंद्र, क्लिनिक, वैद्यकीय विमा अधिकारी, फार्मसी, फार्मास्युटिकल कंपनी आणि इतर वैद्यकीय आरोग्य सेवा यांना त्यांनी अत्यावश्यकमध्ये टाकलं आहे। त्याचप्रमाणे किराणा माल आहे, भाजीपाला दुकान आहे, दुग्धालय आहे, बेकरी आहे, मिठाई आहे, अन्नधान्य दुकानं आहे। त्याच्यानंतर सार्वजनिक वाहतूक त्यांनी अत्यावश्यक सेवेमध्ये टाकलेला आहे। विविध देशांच्या संबंधित सेवा ज्याची आपल्या इथं काही आवश्यकता नाही आहे। त्याच्यानंतर मालेगाव महापालिकेकडनं ज्या सगळ्या अत्यावश्यक सेवा दिलेल्या जातात त्या पण त्यांनी अत्यावश्यक सेवेमध्ये टाकलेल्या आहेत। मालाची वाहतूक, शेती संबंधित सेवा, ई कॉमर्स आणि मान्यताप्राप्त मीडिया। त्याचप्रकारे मालेगाव महापालिकेला वेळोवेळी ज्या सेवा वाटतील की त्या अत्यावश्यक आहेत ते मालेगाव महापालिका त्याच्यामध्ये टाकू शकते। तसंच शासनाने बगीचे, समुद्रकिनारे आणि सार्वजनिक मैदानं पण रात्री 8 ते सकाळी 7 वाजेपर्यंत बंद केलेले आहेत। त्याच्यानंतर आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे शासनाने रेस्टॉरंट, हॉटेल आणि खानावळ याच्या संबंधित आदेश काढलेले आहेत की ज्या खानावळी आणि जे बार आहे जे इंडिव्हिज्युअल आहे ते पूर्णपणे बंद राहतील। खानावळ म्हणून फक्त तुम्हाला पार्सलची सुविधा उपलब्ध असेल आणि
हॉटेल की जिथे बार आणि खानावळ आहे तशा हॉटेलमध्ये फक्त बार आणि खानावळ शासनाने अनुज्ञेय केलेला आहे. सर्व शाळा महाविद्यालय बंद करण्यात आलेले आहेत. फक्त 10वी आणि 12वीच्या ज्यांच्या परीक्षा बाकी आहेत त्यांच्यापुरतच फक्त याच्यामध्ये अपवाद करण्यात आलेला आहे. सार्वजनिक वाहतूक सुद्धा त्यांनी लिमिटेड केलेली आहे. ऑटो रिक्षा असेल तर चालक आणि 2 व्यक्ती राहतील. टॅक्सी असेल तर जास्तीत जास्त चालक आणि आरटीओने परवानगी दिलेले क्षमतेच्या 50% इतके राहतील. बसमध्ये पण आरटीओच्या मान्यतेच्या फक्त 50% इतकेच प्रवासी राहतील आणि कोणताही प्रवासी उभा राहता कामा नये असे निर्देश दिलेले आहेत. त्याच्यानंतर कार्यालयांच्या बाबतीत मी तुम्हाला सांगू इच्छितो की याच्यामध्ये खाली दिलेले जे कार्यालय आहे त्याच्या व्यतिरिक्त सर्व खाजगी कार्यालय बंद राहतील. जसं सहकारी सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आणि खाजगी बँका, त्याच्यानंतर BSE NSE स्टॉक एक्सचेंजेस, विद्युत पुरवठा संबंधित कंपन्या, दूरध्वनी सेवा पुरवठादार, विमा वैद्यकीय विमा कंपन्या, औषधी कंपन्या आणि त्यांची उत्पादनं आणि स्थानिक प्राधिकरण म्हणून मालेगाव महापालिकेला जे वाटतील ती कार्यालय या व्यतिरिक्त सर्व खाजगी कार्यालय बंद राहतील. त्याच्यानंतर शासकीय कार्यालय हे 50%च्या उपस्थितीने राहतील आणि जिथे अत्यावश्यक सेवा आहेत त्या आपण 100% चालू ठेवू शकतो. त्याच्यानंतर करमणूक आणि मनोरंजनाच्या संबंधित देखील शासनाने आदेश पारित केलेले आहेत. तर त्याच्यामध्ये सिनेमागृह, नाट्यगृह, सभागृह बंद केलेले आहेत. मनोरंजन पार्क, व्हिडिओ गेम बंद केलेले आहेत. वॉटर पार्क बंद केलेले आहेत. क्लब, तरम तलाव, जिम आणि खेळाचे मैदान पण बंद केलेले आहेत. आणि याच्यामध्ये त्यांनी अट घातलेली आहे की याच्यामध्ये तुम्ही लसीकरण करून घ्यावं किंवा स्वतःची RT-PCR टेस्ट करून घ्यावी. त्याच्यानंतर खाजगी वाहतुकीमध्ये पण त्यांनी सांगितलेलं आहे की खाजगी वाहतूक असेल तर जेवढी क्षमता असेल त्या क्षमतेपेक्षा जास्त त्याच्यामध्ये प्रवासी नकोत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कोणताही प्रवासी उभे राहता कामा नये. त्याच्यानंतर धार्मिक स्थळे आहेत ते पूर्णपणे बंद राहतील. फक्त धार्मिक कार्यासाठी जो कर्मचारी आवश्यक आहे तेच फक्त त्याच्यामध्ये राहतील. त्याच्यानंतर केस कर्तनालय, स्पा, सलून, ब्युटी पार्लर हे पूर्णपणे बंद केलेले आहेत. त्याच्यानंतर न्यूजपेपर चालू राहतील. त्यांचं प्रिंटिंग आणि वितरण सुरू जाईल. कारण वितरणासाठी त्यांना सगळे 7 ते 8 वाजेचा टाइम दिलेला आहे. त्या दरम्यान त्यांनी वितरण करायचं. त्याच्यानंतर बाहेरगावचे जे कॉलेजेस आहेत, बाहेरच्या राज्यातले जे कॉलेजेस आहेत, महाविद्यालय आहेत, तिथले जर आपल्या महापालिका क्षेत्रातील विद्यार्थी असतील तर आपण त्यांना स्पेसिफिक पास देऊन त्यांना परीक्षा द्यायच्या असतील तर ते जाऊ शकतील. त्याच्यानंतर धार्मिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक कार्यक्रम प्रतिबंधित केलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये जर एखादी इलेक्शन असेल तर त्याच्यासाठी जर त्यांना निवडणुकीसाठी सभा घ्यायची असेल तर त्यांना जिल्हाधिकाऱ्यांची पूर्व परवानगी कंपल्सरी केलेली आहे. लग्नाच्या बाबतीत सुद्धा 50 लोकांपेक्षा जास्त लोक घेऊन तुम्हाला लग्न करता येणार नाही. आणि असं लग्न करत असताना तुम्हाला RT-PCR टेस्ट किंवा लसीकरणाचा दाखला हा कंपल्सरी आहे. तसा नसेल तर 1000 रुपये वैयक्तिक दंड राहील आणि आस्थापनेवर 10,000 रुपयाचा दंड राहील. आणि जर याची पुनरावृत्ती झाली तर ती आस्थापना म्हणजे मंगल कार्यालय आपण सील करणार आहोत. त्याच्यानंतर आणखी एक महत्वाची गोष्ट आहे, रस्त्याच्या कडेचे विक्रेते, हॉकर्स म्हणतो त्यांना. तर या हॉकर्सना जागेवरती खाद्यपदार्थ बनवून जेवणाची सुविधा उपलब्ध करून देता येणार नाही. त्यांना पार्सल किंवा घरपोच सेवेचाच लाभ देता येईल. ते सुद्धा सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत. आणि त्याच्यामध्ये पण त्यांना क्यू करून द्यावी लागेल. सामाजिक अंतराचे निकष पाळून द्यावे लागतील, अन्यथा ते त्यांचा व्यवसाय करू शकणार नाही. उत्पादन क्षेत्रामध्ये पण त्यांनी उत्पादन क्षेत्राला परवानगी दिलेली आहे, परंतु त्याच्यामध्ये त्यांच्याकडे तापमान मोजण्याचे यंत्र पाहिजे. त्याच्यानंतर लसीकरण करून घेतलं पाहिजे. त्याच्यानंतर कोविड ची टेस्ट सकारात्मक आली असेल तर त्यांना पगारी क्वारंटाईन करावं लागणार आहे, म्हणजे पगार द्यावा लागणार आहे. त्याच्यानंतर 500 पेक्षा जास्त कारखाने युनिट्स असेल तर त्यांना क्वारंटाईनची स्वतः व्यवस्था करावी लागणार आहे. ही एक जबाबदारी त्यांच्यावर टाकलेली आहे. त्याच्यानंतर जर एखादा कोविड पॉझिटिव्ह रुग्ण आढळला तर निर्जंतुकीकरणाची जबाबदारी त्या संदर्भित आस्थापनाची असेल. त्याच्यानंतर त्यांना गर्दी होऊ नये याच्यासाठी चहाच्या वेगवेगळ्या वेळा करायच्या आहेत, जेवणाच्या वेगवेगळ्या वेळा करायच्या आहेत आणि सार्वजनिक शौचालय त्यांच्या इथले नियमित निर्जंतुकीकरण करावं लागणार आहे. याची अंमलबजावणी 10 एप्रिल पासून होणार आहे. शासनाने त्यांना एक 4-5 दिवसाचा वेळ दिलेला आहे. त्याच्यानंतर ऑक्सिजन उत्पादक जे आहेत त्याच्यामध्ये मालेगाव महापालिका क्षेत्रातील कोणतं पण औद्योगिक प्रक्रिया असेल की ज्याच्यामध्ये ऑक्सिजन हा रॉ मटेरियल म्हणून वापरला जातोय तर ते 10 एप्रिल पासून आता बंद ठेवावं लागणार आहे. आणि कोणी तसं चालू केलं तर त्याची अनुज्ञापनी परवाना रद्द करण्यात येईल. आणि जर त्याला चालू ठेवायचं असेल तर त्यांनी सक्षम प्राधिकरणाची स्पेसिफिक परवानगी घ्यायची, कारण सगळा ऑक्सिजन हा आता पूर्णपणे
रुग्णांसाठी वापरायचा शासनाने निर्णय घेतलेला आहे. त्याच्यानंतर गृहनिर्माण सहकारी सोसायटी असतील ना, त्याच्यामध्ये सुद्धा 5 पेक्षा जास्त जर केसेस आढळून आल्या तर त्याला मायक्रो कंटेनमेंट झोन करायचा आहे, स्पेसिफिक सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र, आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी ही सोसायटीची असेल. सोसायटीने तिथं बोर्ड लावायचा आहे की आमच्या इथे पॉझिटिव्ह रुग्ण आहेत, त्याच्यानंतर प्रवेश देणे, सोसायटी बाहेर जाणे हे प्रतिबंधित करणे ही सुद्धा सोसायटीची जबाबदारी असेल. आणि असं जर सोसायटीने नाही केलं तर 10,000 रुपये दंड त्या सोसायटीला होणार आहे. आणि सोसायटी सुद्धा सगळ्यांचं लसीकरण करून घेण्याची जबाबदारी आहे. त्याच्यानंतर बांधकाम क्षेत्रासाठी सुद्धा शासनाने असा निर्देश दिलेला आहे की ज्याच्या जागेवरती जिथं बांधकाम चालू आहे तिथं जर मजुरांची राहण्याची सोय असेल त्याचं बांधकाम निर्माण हे काम ते चालू ठेवू शकतात. परंतु जर बाहेरून ते लेबर आणत असतील तर ते अनुज्ञेय राहणार नाही. फक्त आणि फक्त साहित्याची हालचाल करायची असेल तेवढ्या पुरतच फक्त मजुरांची हालचाल अनुज्ञेय असणार आहे. त्याचबरोबर RT-PCR टेस्ट आणि एकतर लसीकरण यांच्यापैकी एक त्यांचं असणं बंधनकारक आहे. तसं केलेलं नसेल तर 10,000 रुपये दंड त्या पर्टिक्युलर आस्थापनेला होणार आहे. हेलो मालेगांव, ये है आपकी आवाज.